काय ग, कसला विचार करतीस? स्वराज्याची निर्मिती तर झाली, पण आपल्या अर्थव्यवस्थेचं काय? आता अर्थव्यवस्थेला काय झालं? आपली जी आर्थिक राजधानी आहे मुंबई, ते आपल्या राजामुळं. हो का? ती कशी काय? अगं, अथांग सागरासारखं आपल्या राजाचं कर्तृत्व. त्यांनी स्वराज्याची घडी अगदी पद्धतशीर बसवली. शिवरायांची दूरदृष्टी सर्वांना अचंबित करणारी होतीच. त्यांनी त्यांच्या दूरदृष्टीच्या बळावरतीच आर्थिक स्थितीही बळकट केली. नमस्कार, मी विश्वजित. न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत. यंदाची शिवजयंती ही आमच्यासाठी खूप खास आहे, कारण की यंदाचा शिवजयंती आम्ही न्यूज अनकटची सर्व टीम एक उत्सव, एक सोहळा म्हणून साजरा करतोय. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी, अखंड महाराष्ट्राचं एक आराध्य दैवत म्हणून आपण शिवाजी महाराजांकडे पाहतोय. शिवाजी महाराज हे एक उत्तम प्रशासक, एक उत्तम योद्धा तर होतेच, त्यासोबतच शिवाजी महाराजांची एक अर्थकारणातली दूरदृष्टी पाहिली तर आपल्याला समजून येतं की शिवाजी महाराज हे एक अर्थशास्त्रज्ञ देखील होते. अशा या राजाचा स्मरण करण्यासाठी, अशा या राजाच्या विचारांचं मंथन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अर्थशास्त्राचे अभ्यासक आणि लेखक जगजीवन काळे सर. शिवरायांचं अर्थकारण कसं होतं, शिवकालीन अर्थव्यवस्था कशी चालत होती, याविषयीचं ते आपल्याला मार्गदर्शन करतील. स्वागत आहे सर आजच्या या आपल्या संवादामध्ये. नमस्कार. नमस्कार. भारताला स्वातंत्र्य मिळून जवळजवळ 75 वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे, तरी या व्यवस्थेने सामाजिक समता जी बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होती, राज्यघटनेच्या अधीन त्यांनी जी ठेवली होती, त्याप्रमाणे अजूनही ती समानता आलेली दिसत नाही. आणि ज्यावेळेस आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड किंवा शिवाजी महाराजांचं नाव घेतो, त्यावेळेस आपल्या अंगामध्ये एक उर्मी येते. ती उर्मी आजही आपल्याला असं वाटतंय की शिवरायांचं जे स्वराज्य आहे, जे सुराज्य आहे, त्यांना जे निर्माण करायचं होतं, त्याप्रमाणे आज आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याचं आचरण आपल्या राज्यकर्त्यांनी करायला पाहिजे, अशी भावना काही लोकांच्या मनामध्ये येत आहे. आज भारत जागतिक महासत्ता होण्याच्या दृष्टीने एक वाटचाल करतोय असं काही लोक मानतात, परंतु समाजामध्ये आजही आपल्याला आर्थिक विषमता एवढी पाहायला मिळते की जी त्या काळामध्ये नव्हती, म्हणजे शिवरायांच्या काळामध्ये नव्हती. शिवरायांच्या काळाचा जो विचार जर आपण केला आणि त्यांची अर्थव्यवस्था आणि त्यांचं अर्थकारण आणि अर्थनीती याचा जर विचार केला तर आज त्या अर्थकारणाची आज आपल्याला निकट गरज भासते असं मला वाटतं. आपण जर कालखंड विचार केला किंवा शिवरायांच्या अर्थनीतीचा, अर्थशास्त्राचा विचार करायचा, अभ्यास करायचा जर विचार करत आहोत, किंवा आपण समाजाला तो विचार मांडण्याचा प्रयत्न करत आहोत, किंवा आज अर्थकारण शिवरायांप्रमाणे असावं असं वाटत असेल, तर आपल्याला शिवपूर्व कालखंड, शिवकालखंड आणि त्यानंतरचा कालखंड या तिन्हीचा विचार केला पाहिजे आणि त्याची तुलना आजच्या अर्थव्यवस्थेला निगडीत असली पाहिजे. शिव काळामध्ये किंवा शिवपूर्व काळामध्ये एक मुघल सम्राटांचं राजवट होती. काही कुतुबशाही होती, आदिलशाही होती, विजापूरचा आदिलशाह होता, आणि काही ठिकाणी आपल्या एतदेशीय राजे की एक छोटी छोटी राज्य होती आणि त्या पद्धतीने राज्यकारभार चालत होता. आणि बहुतांश मुस्लिमांची राजवट असल्यामुळं की आपले इथले जे सरदार आहेत किंवा लोक आहेत ते त्यांच्याकडे कामाला होते, तरी पण मुस्लिम राजवटीमध्ये आपल्या एतदेशीय लोकांवर किंवा हिंदू समाजाच्या लोकांवर अन्याय अत्याचार होत होते, शेतकऱ्यांची पिळवणूक होत होती, आणि रयतेला जी रयत होती ती रयत दुःखी होती की त्याचं ते उदरनिर्वाहाचं साधन जे होतं की उपजीविका करायची होती तर ती सुद्धा त्याला उपलब्ध होत नव्हती आणि त्याचा एकंदरीत जनजीवन विस्कळीत झालेलं होतं. त्या काळामध्ये शिवरायांचा जन्म झाला. त्यांची जी माऊली होती जिजाऊ यांनी ज्यावेळेस पुण्याला शिवरायांना आणल्यानंतर इथला परिसर पाहिला तर त्यावेळेस काय होतं की आदिलशहाचा जो मोरार जगदेव पंडित होता त्यांनी पुणे काय केलं होतं, बेचिराज केलं होतं.
त्या ठिकाणी ती पहार रवली होती, त्याला ती चप्पल वाहन लावली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की या ठिकाणी वस्ती करण्यात लायक ही जागा नाहीये, त्यामुळे इथे कुणी वस्ती करू नये. म्हणून जे लोक पुणे परिसरामध्ये होते ते लोक बाहेर गेले. आणि अशा परिस्थितीमध्ये जिजाऊ आणि शिवराय हे या पुण्यामध्ये राहण्याकरता आले होते की ती शहाजीराजांची जहागिरी होती. आणि शहाजीराजांची जहागिरी असल्यामुळे ज्यावेळेस या दोघांना इथे पाठवलं तर त्यावेळेस त्यांच्याबरोबर जी काही मंडळी होती, अमात्य होते, सचिव होते किंवा गोरगळातले काही लोक होते, काही शिक्षक होते, असे सगळ्यांना घेऊन त्यांनी या ठिकाणी ते एक राजमुद्रा देऊन त्यांना त्या ठिकाणी पाठवलं की त्यांच्या डोक्यामध्येच होतं की बा एक स्वराज्य निर्माण करावं ही शहाजीराजांचं स्वप्न होतं. ते स्वप्न आपल्या मुलाच्या माध्यमातून बाहेर पुढे यावं हे शहाजीराजांचं मत होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी वाटचाल केली. जिजाऊ आणि शिवराय पुण्यामध्ये आले. मग त्यावेळी इथली परिस्थिती पाहिली. ती परिस्थिती अशी होती की सगळं भयान होतं, लोकवस्ती नव्हती, काही नव्हती. हा, मग त्यावेळेस त्यांनी लोकांना एक आधार दिला, त्यांना एक विश्वास प्राप्त करून दिला की बाबा तुम्ही या ठिकाणी या, राहा, आपण शेती करू, आपण या ठिकाणी सगळं जनजीवन सुरळीत होण्यासाठी आपण या ठिकाणी व्यवस्था करू, असं जिजाऊंनी या ठिकाणी लोकांना सांगितलं आणि हळूहळू ती वस्ती वाढायला लागली. हेच की शिवपूर्व काळात आपण जर बघितलं तर आर्थिक विषमता वगैरे या सगळ्या गोष्टी होत्या. आणि शिवकाळात जेव्हा शिवरायांचा जन्म झाला त्याही काळी आपण पाहतो की कृषी प्रधान देशच होता आपला. महाराष्ट्रातही शेती हाच प्रमुख व्यवसाय होता. तर त्या काळातली शेती कशी होती, त्या काळातली कर रचना कशी होती, त्या काळात जी सारा पद्धती घेतली जात होती, तर याच्याविषयी काय सांगाल तुम्ही? त्या काळामध्ये कसं होतं की मलिक अंबरी जो आदिलशहाचा जो होता मुघल बादशाहचा, तो मलिक अंबरी ती सारा पद्धत होती. आणि मग ती सारा पद्धती कशी किचकट होती. वेगवेगळ्या जवळजवळ 50 ते 60 प्रकारच्या पट्ट्या होत्या आणि 50% जास्त कर उत्पन्नाच्या शेतकऱ्यांना तो द्यावा लागत होता. आणि तो कर वसूल करताना एक जुलमी राजवट असल्यामुळे ते काय करायचे की कर दिला नाही तर मग त्याच्यावर अन्याय अत्याचार करत होते. आणि मग त्याच्यातला जो पैसा आहे, त्याच्याकडचा जो उत्पन्नातला जो पैसा आहे, त्यातला बहुतांश पैसा जर तो गेला तर तो त्याचा उदरनिर्वाह करणार कसं? बरोबर. आणि मग ते उदरनिर्वाह करता येत नसेल आणि पुढचं पीक घेणार कसं तो? म्हणजे एकंदरीत शेतीची परिस्थिती भयान परिस्थिती होती. मग शिवरायांनी आणि जिजाऊंनी त्या टायमाची ती परिस्थिती पाहिली. मग शेतकऱ्यांना संरक्षण दिलं पाहिजे, त्यांना ती त्यांची जोखीम स्वीकारली पाहिजे. म्हणून मग त्या टायमात त्यांनी काय केलं की ते जे कर व्यवस्था आहे ती सुलभ, सुटसुटीत, आणि त्या जे 50 प्रकारचे जे कर होते तर ते कर त्यांनी रद्द केले आणि त्यांनी एकच कर लागू केला. तो पण कसा केला की त्याच्या उत्पन्नावर केला. आणि त्यावेळेस त्यांनी काय केलं की जे पीक रचना होती त्या पीक रचनेचा विचार केला. त्यावेळेस 12 बागायती आणि जिरायती असे दोन प्रकार होते. त्यावेळेस त्यांनी 12 प्रकार केले त्याच्या शेतीच्या बाबतीत. त्यांनी काय केलं की बाबा बागायती शेती म्हणजे पाण्याची शेती, नंतर पाणथळ किंवा ऊत, तुमचं खडकाळ जमीन, नंतर वांजोटी जमीन जिथं पीक काही येत नव्हतं, की अशा जमिनी, ह्या सगळ्या जमिनीचे प्रकार केले. आणि सुपीक जमिनीला त्यांनी कर लावला की जो योग्य प्रकारे कर लावला. त्यानंतर जिरायती जमिनीला कमी प्रमाणात लावला. आणि जी वांजोटी जमीन होती, मारळाची जमीन होती, ओसाड होती, त्या जमिनीला त्यांनी करामधनं सवलत दिली, म्हणजे करच त्याला लागू केला नाही. अच्छा. म्हणजे ती एक कर प्रणाली त्यांनी सुटसुटीत केली. आणि शेतकऱ्यांना की समजा आता पीक आलंय, ते पीक जर त्यांना फायद्यात नसेल तर त्याचं उत्पन्न मिळणार नाही. मग ते उत्पन्न मिळणार नसेल तर मग त्यांनी त्याला काय केलं की करातून सवलत दिली. म्हणजे शेतकऱ्यांची जी पिळवणूक होत होती ती कमी झाली. ती पिळवणूक कमी करून त्यांनी काय केलं, समजा आता जर उत्पन्न झालं नाही तर त्याचं शेती कशी चालणार पुढे? मग त्याच्याकरता त्यांनी काय केलं की त्यांना सवलती दिल्या काही. आणि मग त्याने पुढच्या पिकाला बियाणं असेल किंवा त्यांना शेतीची नांगरण्याची अवजारं असतील, बैलजोड्या असतील, किंवा त्याचा पतपुरवठा असेल, किंवा खताची मांडणी असेल, याच्याकरता त्यांनी राज्यकारभारामधनं, सरकारातनं निधी उपलब्ध करून दिला. आणि मग त्यांची शेतीचं उत्पन्न कसं वाढेल याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं. म्हणजे एकदम बारकाईने त्यांची शेती कशी सुधारेल. बरोबर. त्यावेळेच्या काळाचा जर विचार केला, आज जर तुम्ही आजचा विचार केला आणि त्या काळाचा विचार केला तर आज आत्महत्या होत आहेत, पण त्या काळामध्ये एकही आत्महत्या झालेली नोंद नाही.
इव्हन ब्रिटिशांच्या काळात सुद्धा शेतकऱ्यांवर अन्याय होत होता, तरी त्यांच्या काळामध्ये एकही शेतकऱ्याची आत्महत्या झाली नाही. झालेली नाहीये. हा आज त्यावेळेचा काळ आणि आजचा काळ याच्यामधला फरक म्हणू शकतो फरक आहे. नक्कीच. शेतीचे आपण जे पाहतो की शेतकरी कसा आर्थिकदृष्ट्या सधन होईल, तो समाधानी कसा होईल, यासाठी शिवरायांनी अनेक मूलभूत प्रयत्न केले. त्यासोबतच एक महत्वाची पद्धत आपण म्हणू शकतो की त्या काळात वतनदारीची एक पद्धत होती. तर आपण म्हणू शकतो की वतनदारीपासून वेतनदारी असा शिवरायांनी एक मार्ग काढला होता. तर ही वतनदारीची पद्धत नक्की काय होती, जो कर आकारला जात होता, तर ही कशी शिवरायांनी जो आळा घातला या वतनदारी पद्धतीला, तर ते नक्की काय होतं? शिवकाळामध्ये मुस्लिम राजवट असल्यामुळे त्यांचे जे सरदार आहेत, वतनदार आहेत किंवा स्थानिक पातळीवरचे काही पाटील आहेत, कुलकर्णी आहेत, देशमुख आहेत, तर त्या लोकांना त्या राजवटीमध्ये काही जागा जमिनी दिल्या होत्या. वतनदारी म्हणजे ती एक वतनदारी दिली होती. म्हणजे त्यांना काही सैन्य असायचं, म्हणजे त्याचं रक्षण करण्याचं किंवा तो त्या ठिकाणचा स्थानिक पातळीपासून तर प्रांत पातळीपर्यंत राज्यकारभार करण्याकरता काही त्यांच्याकडे सैन्य असायचं आणि त्यांच्याकडे जमिनी दिल्या जायच्या आणि ती वतनदारी पद्धत प्रत्येक ठिकाणी लागू होती. शिवरायांनी काय केलं की ती वतनदारी जी पद्धत आहे ना, तर ती जसं तुम्ही म्हणालात तसं वेतनदारीकडे वळवण्याकरता वतनदारी नष्ट करून टाकली. म्हणजे वतनदारांचे अधिकार कमी केले, त्यांच्याकडच्या जमिनी काढून घेतल्या आणि त्यांचं काही जमिनी राष्ट्रीयकरण केलं. म्हणजे जसं इंदिरा गांधींनी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं, तसं त्यावेळेस जमिनीचं राष्ट्रीयकरण शिवरायांनी केलं आणि ते राष्ट्रीयकरण करून ती जमिनीचं एकत्रित केल्यानंतर त्या जमिनीचं वाटप केलं. ते वाटप कसं केलं की गावातली लोकसंख्या किती आहे, जमीन किती आहे, त्या जमिनीची जमीन किती होती त्याला त्या लोकसंख्येने भागलं आणि त्या प्रत्येकाला ती समान वाटप केलं. म्हणजे गावातल्या त्या कुटुंबाकडे किती घरामध्ये सदस्य आहेत, त्या सदस्याच्या ह्याच्याप्रमाणे त्याला ती जमीन वाटप केली आणि ती जमीन वाटप करत असताना की त्यांना लागणारं साहित्य म्हणजे शेतीला ज्या लागणाऱ्या ज्या साहित्य, पाण्याचा विषय असेल, खतं असेल, जनावर असेल किंवा तुमचं बियाणं असेल आणि पतपुरवठा, हा पतपुरवठा सरकारने दिला की तो बिनव्याजी आहे, की त्याला व्याज नाहीये. अच्छा. असा पतपुरवठा केल्यानंतर शेतीचं उत्पादन कसं वाढेल याच्याकरता शिवरायांनी प्रयत्न केले. शेती हा एक मुद्दा तर होताच, पण त्यासोबतच आपण पाहतो की व्यापार हा देखील एक महत्वाचा मुद्दा होता. तर शेतीसोबतच व्यापार हा महत्वाचा असल्याने आज आपणही पाहतो की रायगड सारख्या ठिकाणी आजही आपल्याला बाजारपेठांचे निशाण दिसतात, पाऊल खुणा दिसतात. तर या बाजारपेठा आणि या सगळ्या गोष्टी, तर त्या काळातला व्यापार कसा चालायचा याविषयी जरा सांगा. व्यापार हा एक महत्वाचा विषय आहे की जो आपल्या अर्थव्यवस्थेला मजबूती आणतो. हे शिवरायांनी जाणलं, ओळखलं. त्यामुळे त्यांनी काय केलं की जी पूर्वी वतनदारी जी पद्धत होती, त्यांच्याकडे ज्या जमिनी होत्या त्या जमिनी त्यांच्याकडनं आपल्या सरकारच्या ताब्यात घेऊन त्याचं शेतकऱ्यांना त्यांचं दारिद्र्य नष्ट करण्याकरता तो एक प्रयत्न केला. त्यानंतर दुसरा प्रयत्न असा केला की श्रीमंत जे लोक होते की ज्यांनी काही जमिनी लुबाडल्या, संपत्ती लुबाडली आणि ती आपल्याकडे लपून ठेवली, म्हणजे आपल्या स्वतःच्यासाठी स्वार्थासाठी लपून ठेवली आणि त्यांच्याकडे एक मोठा साठा तयार झाला. तर तो मोठा साठा जो होता, तो जो धन होतं, ते शिवरायांनी त्यांच्याकडनं एक राज्यामध्ये विलीन करून घेतलं आणि तो जो पैसा आहे तो पैसा लोकांपर्यंत पोहोचवला आणि त्या माध्यमातून त्यांनी काही रस्ते बांधले, तलाव बांधले, गडकोट किल्ले बांधले. म्हणजे ज्या ज्या गोष्टी लोकांना गरजेच्या होत्या त्या गोष्टी त्या बांधल्या. म्हणजे रोजगार हमी आजची, म्हणजे त्यावेळेची ती रोजगार हमी होती, ती रोजगार हमी त्या पैशातनं उभी केली आणि मग लोकांना काम दिलं. बरोबर. लोकांना कायमस्वरूपी त्या ठिकाणी वेतन दिलं आणि त्यांना त्या ठिकाणी त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन म्हणून एक उपलब्ध करून दिलं. आणि डोंगराळ जे त्यावेळेचा डोंगराळ प्रदेश होता, आजच्या सारखी परिस्थिती नव्हती, त्या प्रदेशामध्ये उद्योग व्यापार याच्यासाठी काही सवलती दिल्या आणि गावगाड्यामध्ये जे काही सुतार, लोहार, चांभार, बाराबलुतेदार जे होते की जे शेतीसाठी उपयोगी होते, म्हणजे शेतीसाठी सुताराचं नांगरण्याचा विषय असेल, तो त्या ठिकाणचा लोकांचा न्हावीचा विषय असेल, म्हणजे त्यांना एक रोजगार मिळवून देण्याचं काम त्या गावगाड्यामध्ये केलं. म्हणजे गाव सुखी झालं पाहिजे. त्यावेळेची खेडी कशी होती, स्वयंपूर्ण केली त्यांनी. मग तिथे त्यांना रोजगार त्या गावामध्ये उपलब्ध करून दिला.
त्यामुळे त्या ठिकाणी देशी व्यापाराचा विषय होता. तो देशी व्यापाराचा विषय त्यांनी त्या ठिकाणी या पद्धतीने चालना दिली. खरंच महाराजांची दूरदृष्टी किती विशाल होती. त्यांनी फक्त स्वराज्यच नाही तर एक मजबूत आर्थिक पाया सुद्धा प्रस्थापित केला. अगदी बरोबर. महाराजांनी व्यापाराला चालना द्यायला लय उपाययोजना केल्या. त्यांनी परदेशी लोकांबरोबर व्यापार करण्यासाठी करार केले. त्यामुळे आपल्या राज्याची आर्थिक स्थिती सुधारली. आणि महाराजांनी जहाजे बांधायलाही सुरुवात केली आणि त्यामुळे आपला व्यापार आणखी वाढला. होय, त्यांनी आरमारं तयार केली आणि त्यातनं आपली आर्थिक शक्ती अजून वाढली. एक शिवरायांच्या या धोरणामुळं व्यापाराला तर चालना मिळालीच, पण त्याही पुढे आपण जाऊन पाहिलं तर शिवरायांना आजही बघतो आपण की भारतीय नौदलाचे जनक म्हणून संबोधलं जात आहे. आणि त्या काळात शिवरायांनी आरमाराची स्थापना केली. तर हे आरमार हे मराठ्यांची लष्करीदृष्ट्या ताकद वाढवण्यासाठी महत्वाचं तर होतंच, पण हे आर्थिकदृष्ट्या याचा फायदा कसा झाला? कारण की त्या काळी बरेचसे पोर्तुगीज पाहतो आपण, इंग्रज असतील, डच असतील, फ्रेंच असतील, यासारखे जे राज्यकर्ते होते ते एक व्यापारी दृष्टीने भारतात आले होते. तर मग याचा आरमाराचा हा आर्थिकदृष्ट्या आणि व्यापारासाठी कसा फायदा? शिवरायांनी स्वतःचं राज्य रयतेचं स्वराज्य निर्माण केल्यानंतर त्या स्वराज्याचं संरक्षण हा महत्वाचा विषय होता. आणि त्यांना माहिती होतं की समुद्र मार्गे शत्रू येऊ शकतो आणि आपल्या राज्यावर आक्रमण करू शकतो. हे त्यांनी जाणल्यामुळे त्यांनी काय केलं की त्याच्याकडे लक्ष दिलं. म्हणजे म्हणजे जमिनीवरचं युद्ध तर चालू होतं त्यांचं. जमिनीवरचं किल्ल्यांचे विषय असेल, गडकोट किल्ल्यांचा विषय असेल, तर त्याचं संरक्षण तर ते करतच होते. परंतु समुद्रमार्गे येणारे जे लोक होते, जसं इंग्रज, डच आहे, पोर्तुगीज आहे, चीनचे लोक होते, अरब स्थानातले होते, हे जे लोक येत होते, तर त्या काळामध्ये तो जो काळ होता तो व्यापारवाद होता. व्यापारवाद म्हणजे म्हणजे पाश्चिमात्य देशामध्ये व्यापारवादाचा उगम झालेला होता. आणि मग व्यापारवादाचा ज्यावेळेस उगम होतो त्यावेळेस अर्थकारण असतो, पैसा कमवण्याचा विषय असतो. मग त्यांनी वसाहतवाद चालू झाला. म्हणून तो जो परदेशी जे लोक होते की इथं या समुद्र मार्गातून येऊन की व्यापार करण्यासाठी येत होते आणि आलेले होते. आणि हे सगळे लोक होते आणि त्यांच्याकडे कसं होतं, त्यांच्याकडे भांडवल होतं, लष्करी साहित्य होतं, लष्कर त्यांचं मजबूत होतं, व्यापारामध्ये ते अनुभवी होते. मग त्यांच्याशी लढायचंय आता. मग त्यांच्याशी लढायचं तर मग आपल्याला काय करावं लागेल, आपलं पण आरमार सज्ज ठेवावं लागेल. मग ते आरमार सज्ज करण्याकरता त्यांनी आरमारावर लक्ष केंद्रित केलं. आणि त्या काळामध्ये, सुरुवातीच्या काळामध्ये साधारणपणे 28 पर्यंत त्यांची काही जहाजं होती सुरुवातीच्या काळामध्ये. आरमार ज्यावेळी सुरुवातीत चालू केलं त्यावेळी आणि राज्याभिषेक चालू झाला त्यावेळी त्यांचं जवळजवळ त्याच्यामध्ये वाढ होऊन 78 जहाजं आली होती, म्हणजे समुद्र आरमाराच्या माध्यमातून. आणि मग आरमाराचं माध्यम हे करत असताना की इंग्रजांशी लढायचंय, पोर्तुगीजांशी लढायचंय, फ्रेंचची लढायचंय. आणि ह्यांच्याकडे जी साहित्य होतं आणि आपल्याकडचं शिवरायांच्याकडचं याच्यामध्ये फार तफावत होती. बरोबर. मग त्यांनी त्याच्याकडे लक्ष केल्यानंतर त्यांनी एक आरमार सक्षम केलं. मग आरमार सक्षम करण्याकरता कोळी, भंडारी, आगरी ह्या लोकांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं. जहाज बांधणीचा कारखाना आपल्या इथं उद्योग चालू केला. कुलाबामध्ये जहाज बांधणीचा उद्योग केला आणि म्हणजे त्या माध्यमातून रोजगार पण मिळाला आणि व्यापार पण वाढला. त्यावेळेस मिठाचा व्यापार चालू होता कोकणामध्ये जास्त. बरोबर. तो मिठाचा व्यापार करत असताना त्या पोर्तुगीजांचा जो मिठाचा होतं की त्यांचे उत्तम प्रतीचं मीठ होतं आणि बाजार कमी होता. मग त्यांनी काय केलं, त्या मिठाच्या पोर्तुगीजांच्या ह्याच्यावर कर लावला आणि देशी व्यापाराला प्राधान्य दिलं. बरोबर. म्हणजे त्या ठिकाणी देशी व्यापार पण वाढला आणि त्या जवळजवळ 25 देशांची व्यापार चालू होता त्या काळामध्ये शिवरायांचा परदेशी. त्यामध्ये काय काय जात होतं, मिठाचा होतं, कापड होतं, नारळ होतं, नंतर तुमचा आंबा होता. त्याची निर्यात त्यावेळेस खूप मोठी होती. बरोबर. सोलचं रेशीम कापड जे आहे तर ते फार त्यावेळेस प्रसिद्ध होतं. भिवंडीतलं हस्तकलामधलं जे हे कापड होतं त्यालाही मागणी होती. त्यामुळे तो व्यापार वाढला आणि त्यांचं जकात लावली, त्या जकातीचं उत्पन्न मिळायला लागलं. ज्यावेळेस राज्याभिषेक झाला त्यावेळेस इंग्रजांचा तो दूत होता हेनरी, तर त्यांनी समज दिली. काय समज दिली की तुमचं जे आरमाराचं जे आहे ते आमच्या मराठ्यांच्या आरमाराच्या पेक्षा 40 मैलापेक्षा लांब पाहिजे.
आणि इथले जे मच्छीमार आहेत आणि नौका आहेत इथल्या त्यांना तुमच्याकडून त्रास नाही झाला पाहिजे. म्हणजे हा एक ब्रिटिशांना एक धक्का दिला त्या टायमात, समज दिली. त्यांच्याकडे ते भक्कम होते, त्यामुळे त्यांना त्या टायमात डाव प्रतिडाव कट शाह चालू असायचे आणि ते तुमच्या जमिनीवरचं ह्याला त्यांचं सगळं भक्कमपणा असायचं, परंतु आरमाराच्या टायमात नव्हतं तेवढं. बरोबर. म्हणून त्यांनी काय केलं की तुमच्या व्यापारामध्ये त्यांनी ब्रिटिशांची, फ्रेंचची, पोर्तुगीजांची, डचची एक सलोखा ठेवला. अच्छा. म्हणजे व्यापार आणि त्यातनं उत्पन्न, हे दोन्ही दृष्टिकोन त्या टायमात त्यांनी हे केले. बरोबर. म्हणजे एक व्यापार वाढीला लागण्यासाठी आपण पाहतो की शिवरायांनी आरमाराची स्थापना तर केलीच, त्याच्यातून लष्करी दृष्ट्या सामर्थ्य देखील वाढलं, पण एक आंतरराष्ट्रीय संबंध म्हणू शकतो, आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणू शकतो, यासाठी सुद्धा चालना मिळाली. जसं की आपण पाहतो की बरेचसे किल्ले आपण पाहतो आजकाल, तर जो व्यापारी मार्ग आहे, तर या व्यापारी मार्गांवर आज आपल्याला बरेचसे किल्ले असल्याचं पाहायला मिळतं, किंवा शिवरायांनी जे किल्ले बांधले तर ते व्यापारी मार्गांवर दिसून येतात. तर किल्ले आणि व्यापार आणि एकंदरीत यांचं कसं अर्थकारण होतं? किल्ल्यांचा जो विषय आहे की त्या माध्यमातून एक आपलं किंवा राज्याची सुरक्षा आणि राज्याची संपत्ती, हा किल्ल्यांच्या दृष्टीने हा एक विषय होता. परंतु जे किल्ले समुद्राला लागून आहेत, बंदर आहेत, किंवा विजयदुर्ग सारखे असेल, खांदेरी उंदेरी असेल, किंवा मुरुड जंजिरा असेल, ही सगळी जे किल्ले आहेत, या किल्ल्यातनं व्यापार होत होता. त्या व्यापार असताना तिथला आरमार त्यांनी सक्षम केल्यानंतर व्यापार वाढला, परदेशी व्यापार वाढला आणि बाहेरचा आपल्याला आयात झाली आणि त्या आयातीवर जकात लागली. हा दृष्टिकोन त्यांनी आरमाराच्या बाबतीत असेल किंवा तुमच्या बंदरांच्या ठिकाणचे जे किल्ले आहेत त्यांच्या त्यावेळेचा तो दृष्टिकोन त्यांचा होता. आणि त्या माध्यमातून राज्यालाही उत्पन्न मिळालं आणि लोकांच्या गरजा होत्या त्या लोकांच्या गरजा भागल्या. बरोबर. आपण पाहतो की गनिमी कावा हा महाराजांच्या युद्ध तंत्राचा एक महत्वाचा भाग होता. गनिमी कावा हा युद्धाच्या दृष्टीने, लष्करी दृष्टीने तर महाराजांसाठी महत्वाचा होताच, पण एक आर्थिक दृष्ट्या तो कसा फायदेशीर होता? महाराजांकडे प्रशिक्षित सैनिक नव्हते. महाराजांनी काय केलं की जे शेती करत होते आणि जे आपले मावळे होते की जे लहानपणापासून सवंगडी होते, त्यांना प्रशिक्षित केलं, त्यांना त्या स्वराज्याची प्रेरणा दिली, त्यांच्यामधला राष्ट्र स्वाभिमान जागृत केला. आणि एतदेशीय लोकांना ज्यावेळेस स्वाभिमान जागृत होतो आणि त्यांचं जीवन जर सुखी झालं आणि त्यांची चिंता जर कोण आपला राजा करत असेल तर त्याच्यासाठी आपल्या प्राणाचं बलिदान करण्याची जी भावना त्या लोकांच्यात निर्माण झाली होती, ती भावना महाराजांना उपयोगी आली. महाराजांकडे सैन्य जास्त नव्हतं, म्हणजे मोगलांच्याकडे असेल, त्या विजापूरच्या आदिलशहाकडे असेल, किंवा ब्रिटिशांच्याकडे असेल, किंवा पोर्तुगीजांकडे असेल, तर त्यांच्याकडे सैन्य होतं आणि त्यांचे प्रशिक्षित होते सगळे ते, त्यांच्याकडे सगळं शस्त्रसाठा होता. आणि महाराजांकडे काय होतं, स्थानिक शस्त्र होती. मग कमी सैन्यामध्ये शत्रूवर मात करायची असेल तर मग काय केलं पाहिजे? जसं जावळीच्या खोऱ्यात तिथे प्रतापगडाचा लढा होता, ही लढाई केली, तर ते त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. खूप कमी लोक होती, मग त्यावेळेस तिकडनं ज्यावेळेस अफजल खानाचं सैन्य आलं त्यावेळेस ते काय करत होते, ते झाडावर चढलेले होते काही लोक. त्यावेळेस दगड्यांचा विषय असेल किंवा स्थानिक काही हत्यारं असतील, त्याचा उपयोग करून त्या सैन्याची रानारान उडवली त्यांनी. बरोबर. आणि इथला जो शेतकरी होता तो पावसात, इथल्या ऊन वारा ह्या वातावरणामध्ये एक तावून सुलाखून निघालेला होता. त्यामुळे त्या वातावरणामध्ये मुघलांचं सैन्य असेल किंवा ब्रिटिशांचं असेल, ते टिकाव लागू शकत नव्हतं. त्या वातावरणाचा पण शिवरायांनी उपयोग करून घेतला आणि कमी खर्चामध्ये युद्ध कसं जिंकता येईल, शत्रूवर कशी मात करता येईल, ते तंत्र आपल्या अवलंबलं आणि आपल्या सैन्याला पण दिलं आणि त्या माध्यमातून शत्रूवर मात केली. गनिमी कावा तर होताच. शिवरायांच्या मृत्यूनंतर आपण पाहतो की
औरंगजेब बादशाह दक्षिणेत उतरला मराठा स्वराज्य काबीज करण्यासाठी. तर आपण पाहतो की जेव्हा औरंगजेब दक्षिणेत आला तर दिल्लीचं दिवाळं निघालं होतं. पण त्याच वेळेस मराठा साम्राज्य जे होतं हे राजाविनाही लढत होतं. तर शिवरायांच्या एका आर्थिक जो व्यवहार होता, आर्थिक जो दृष्टिकोन होता, जी दूरदृष्टी होती, याचा हा परिणाम म्हणू शकतो की राजा नसतानाही ते स्वराज्य टिकाऊ धरू शकलं. म्हणजे तो एक स्वाभिमान होता आणि रयतेचं स्वराज्य जे आहे ते प्रत्येकाला आपलं वाटत होतं. आपलं वाटतं स्वराज्य म्हणजे काय, स्वतःचं राज्य. आज आपण काय म्हणतो की बा हे आपलं राज्य आहे. मग आपलं राज्य असेल तर आपण आपल्या राज्यासाठी काय करतो, आपल्या प्राणाचं बलिदान देतो. म्हणजे प्राणाचं बलिदान देतो म्हणजे ते टिकवतो. आणि ती भावना प्रत्येकाच्या मनामध्ये का आली तर सर्वांना समानतेने वागवलं शिवरायांनी. म्हणजे आलुतेदार, बलुतेदार, 18 पगड जाती जमातीचे लोक, मुस्लिम समाजातले लोक, या सगळ्यांना आपलं मानलं. त्या सगळ्यांना आपलं स्वराज्य वाटत होतं. त्यामुळे त्या लोकांच्या मनामध्ये जी भावना होती की शिवराय म्हणजे काय, आपला राजा आहे आणि तो कोणासाठी लढतोय आणि तो कोणासाठी मरतोय, तर आपल्यासाठी मरतोय. म्हणून ती जी भावना त्या प्रत्येकाच्या मनामध्ये रक्तामध्ये भिनली होती, त्या भावनेतनं जी तयार झाले म्हणजे पुढची पिढी त्या पद्धतीनेच गेली. म्हणजे शिवरायांच्या वेळेचे तानाजी मालुसरे असू देत, किंवा कान्होजी जेधे असू देत, किंवा येसाजी कंक असू देत, किंवा नेताजी पालकर असू देत, ही जी मंडळी आहेत, किंवा इब्राहिम खान असू द्यात, किंवा मदारी मेहत्तर असू द्यात, किंवा शिवा काशीद असू दे, ही जी मंडळी ती लढली शिवरायांच्या स्वराज्यासाठी. ते शिवरायांचं स्वराज्य नाही, स्वतःचं स्वराज्य म्हणून लढली. आणि ती भावना त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये आली आणि त्यामुळं शिवरायांचा मृत्यू झाला तरी ती त्या रयतेच्या स्वराज्यासाठी लढली. आणि त्यानंतर संभाजी राजांचा जो कालखंड पाहिला तर ते फक्त 8 वर्ष लढले. 8 वर्ष लढले. शिवरायांच्या आचार विचाराप्रमाणे ते लढले. आणि त्यांनी ज्या 8 वर्षामध्ये एकही युद्ध हारला नाही तो. औरंगजेबाने शेवट काय विचारलं त्यांना की बा तुझा खजिना कुठे, तेवढेच प्रश्न विचारले. काय खजिना कुठे, स्वराज्याचा खजिना कुठे, आणि आमच्यातला कोण फितूर झाला, हे 2 महत्वाचे प्रश्न औरंगजेबाने संभाजीराजांना विचारले. परंतु त्यांनी त्याचं उत्तर दिलं नाही. बरोबर आहे सर. जे आपण पाहतो की शिवरायांची जी अर्थनीती होती आणि शिवरायांचा जो हे म्हणू शकतो आपण की स्वराज्याचा जो निधी होता तो एकदम एवढा सक्षम होता की ज्या प्रकारे शिवरायांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारले, जे राजकोषागार जो होता, तर जी संपत्ती मिळवली शिवाजी महाराजांनी तिचा एक सकारात्मकपणे वापर केला. जसं की किल्ल्यांची डागडुजी असेल, मग नवीन किल्ल्यांची बांधणी असेल, जसं की सुरतेची लूट झाली, त्याच्यानंतरचा जो पैसा होता तर शिवरायांनी त्याच्यापासून सिंधुदुर्गाची निर्मिती केली. इव्हन शिवाजी महाराजांनी तोरणाला तोरण बांधला असं म्हणतो. तर त्याच्यानंतर खजिन्यांचे जे हांडे मिळाले होते तर त्याच्यापासून राजगडाचं त्यांनी काम केलं. तर शिवरायांचं एक वाक्य आपण म्हणतो की जरी तो दक्षिणेत आला औरंगजेब तरी माझ्याकडे 350 किल्ले आहेत आणि माझा किल्ला मी इतका सक्षम बनवलाय की एक किल्ला जरी एक वर्ष जरी लढला तरी त्या औरंगजेबाला 350 वर्षांचं आयुष्य लागेल. हाच दृष्टिकोन आपण म्हणू शकतो की याचा हा एक परिणाम म्हणू शकतो की मराठा स्वराज्याचं एक साम्राज्यात रूपांतर झालं असं म्हणू शकतो. तर एक आता शेवटाकडे येतो आपण मुलाखतीच्या. तर आजच्या भारताला शिवरायांची जी ही आर्थिक धोरणं आहे, जी तत्व जी शिवरायांनी अंगीकारली होती, तर आजच्या भारताला याचा कसा उपयोग होईल? आजच्या भारताला उपयोग या पद्धतीने होईल की आज आपण पाहतोय की आर्थिक विषमता वाढत चाललेली, म्हणजे गरीब अधिक गरीब होत चाललाय, श्रीमंत अधिक श्रीमंत होत चाललाय. भारतापुढे सगळ्यात महत्वाची समस्या कोणती, तर बेरोजगारी. रोजगार निर्मिती हा कार्यक्रमच नाहीये. आणि महागाई आणि कुपोषण. म्हणजे माणसाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत आपलं जनजीवन सुरळीत करण्यासाठी, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि सुरक्षा, ती सर्व प्रकारची सुरक्षा, ह्या मूलभूत गरजा माणसाला उपयोगी मिळाल्या पाहिजे. बरोबर. आणि ते लोकप्रतिनिधी सरकारचं कर्तव्य आणि जबाबदारी आहे.
पण ती पार पाडते नाही पाडते ते आज आपण पाहतोय. पण शिवकाळामध्ये जर शिवकाळाचा विचार केला तर त्यावेळेस जे राजकोषीय असेल, तुमचं जर संपन्नता ती पाहिली तर ती प्रचंड होती. ते त्यांच्याकडं अर्थकारण मुबलक होतं आणि बरोबर. त्या अर्थकारणाचा त्यांनी वितरण कसं केलं तर सर्वसामान्य सर्वसामान्य रयतेच्या, म्हणजे तो एक लोककल्याणकारी राजा होता. बरोबर. म्हणजे लोकांचं कल्याण, रयतेचं कल्याण आणि रयत सुखी कशी होईल. आपण काय म्हणतो, यथा राजा तथा प्रजा. हे जे मन जे आहे, बरोबर. म्हणजे जसा राजा असेल तशी प्रजा. म्हणजे प्रजा जर सुखी झाली तर राजा सुखी होईल, म्हणजे राज्य सदन होईल. बरोबर. मग या ठिकाणी शिवरायांनी जे अर्थनीतीचा वापर केला, वेगवेगळ्या प्रकारामधनं अर्थ राज्यासाठी उपलब्ध करून दिला आणि तो त्या अर्थाचा जो एक वितरण जे केलं ते कसं केलं हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. बरोबर. जसं आपण म्हणतो की शेतकऱ्यांनी त्या काळामध्ये आत्महत्या नाही केली, पण आज आत्महत्येचं प्रमाण वाढत चाललंय. म्हणजे आज शेती ही तोट्यात चालली. त्यावेळेच्या शेती आणि आजच्या शेतीमध्ये काय, किंवा शेतीला काय लागतं, वीज, पाणी, खतं, बी बियाणं, भाग भांडवल, नंतर तुमचं औषधं, ही जर पुरवलं आणि त्या आलेल्या उत्पादित मालाला जर उत्पादित खर्चावर आधारित बाजारभाव मिळाला तर शेतकरी सुखी होईल. कर्जमाफीने शेतकरी सुखी नाही होणार. तो कर्जमुक्त झाला पाहिजे. तो कर्जमुक्त कसा होईल, तर शेतीला जे लागतंय ते पुरवलं पाहिजे आणि आलेल्या त्याच्या शेतमालाला योग्य बाजारभाव, उत्पादित खर्चावर आधारित प्रॉफिटेबल, तो जर बाजारभाव मिळाला तर शेतकरी तुमच्याकडे पैसे मागायला येणार नाही. पण आज तसं होत नाही. म्हणजे शेतीचं अर्थकारण सुधारलं तर तुम्ही रोजगार सक्षम होण्यासाठी तुमची पात्रता तयार होईल. आणि शिक्षण हा सगळ्यात महत्वाचा विषय आजचा. शिक्षण आणि आरोग्य. शिक्षण एवढं महाग झालंय की ते सर्वसामान्य लोकांना परवडत नाही. आज ज्यांचा 1 लाख रुपये पगार आहे, म्हणजे 12 लाख रुपये आजच्या घडीला ज्यांची करामधनं ज्यांना माफी मिळालेली आहे, त्याला आपल्या मुलांना शिक्षण देणं परवडत नाही. बरोबर. म्हणजे आजचं जर पुण्यातलं, म्हणजे आपण पुण्यातलं उदाहरण घेतलं तर 2 मुलं आणि नवरा बायको यांचा खर्च 50 ते 60 हजार रुपये पुण्यातला आहे. तो सर्वसाधारण जगणारा ऐशोरामी नाही. मग तो त्याच्या मुलाचं शिक्षण कसं करणार. मुलाचं शिक्षण जर केलं नाही आणि त्याचं आरोग्य जर सुदृढ राहिलं नाही तर तो पुढच्या रोजगारासाठी किंवा त्याच्या विकासासाठी कसा सक्षम होईल, कसा सुदृढ होईल, हा एक सगळ्यात महत्वाचा विषय. त्यामुळे सरकारने शिक्षण आणि आरोग्य हे माफक दरात उपलब्ध करून दिलं पाहिजे. मोफत नाही, माफक दरात उपलब्ध करून दिलं तर पुढची पिढी रोजगार सक्षम होईल आणि त्याच्या विकासासाठी वाटचाल करू शकेल असं मला वाटतं. बरोबर. महाभारतात एक वचन आहे सर की अर्थ मूलही धर्म, म्हणजे आर्थिक ताकद ही कोणत्याही राज्याचा एक महत्वाचा भाग आहे. शिवरायांनी हे 350 वर्षांपूर्वी आपल्याला हे दाखवून दिलं आणि त्या प्रकारे शिवरायांनी एका हिंदवी स्वराज्याचं, एका छोट्या स्वराज्याचं नंतर जे मराठा साम्राज्यात जे रूपांतर झालंय, तर याच्या मागं शिवरायांच्या दूरदृष्टीचा, शिवरायांच्या अर्थकारणाचा, शिवरायांच्या आर्थिक धोरणांचा प्रत्यय म्हणून हे फळ आपण म्हणू शकतो. तर धन्यवाद सर, आपण आज इथं आलात आणि या वेगवेगळ्या शिवरायांच्या आर्थिक धोरणांविषयी चर्चा केली. शिवरायांची आर्थिक धोरणं ही आजच्या परिस्थितीत कशी उपयोगी आहे, आजच्या भारताला त्याच्यातनं काय बोध घेता येईल, यावर एक सखोल अमूल्य असा तुम्ही वेळ दिला आणि सखोल आणि अमूल्य अशी मुलाखत झाली. याबद्दल तुम्ही वेळ दिल्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.